नमस्कार. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवला. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. तर राज्यात एकीकडे मे महिन्याचा कडक उन्हाने हैराण नागरिक झालेले असतानाच दुसरीकडे काही भागात हवामानात अचानक बदल होताना दिसत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हलक्या सरींची शक्यताही वर्तवण्यात आली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील विविध भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला. आज पाहिलं तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर, मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. या भागात विजांचा कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, कोकण किनारपट्टीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, रायगड व पालघर जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. उद्या शनिवारी विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिला. तर मराठवाड्यामध्ये धाराशिव, लातूर, नांदेड येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. धन्यवाद.